वीर, हां. आज काय बनवू? चना मसाला. ओके. तर आज आपण बनवणार आहे चना मसाला. तर इथे मी तेल गरम केलं आहे, त्यामध्ये बारीक असा लांब लांब चॉप करून घेतला होता कांदा. तो आपल्याला इथे ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट. त्यानं पण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये ॲड केलं आहे टमाटर, हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे, काश्मीरी लाल तिखट यूज केलेला आहे आणि मी चना मसाला इथे ॲड केलेला आहे 1 चम्मच. यामध्ये थोडंसं कसुरी मेथी मी ॲड करून घेतलेली आहे. कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान वाटतो चण्यामध्ये. त्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. यामध्ये ॲड करून घेणार आहे चणे, जे मी भिजवून ठेवले होते. तर सकाळी करायचं असेल तर रात्री भिजवून घ्यायचं आणि रात्री करायचं असेल तर सकाळी भिजवू शकता. आपल्याला चण्याला छान आता मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे, छान असं फिरवून घ्यायचं आहे, थोड्या वेळ त्याला होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे पाणी ॲड करणार आहे. तर मी इथे 1 ग्लास पाणी ॲड केलं होतं आणि आपल्याला छान कुकरची शिट्टी होऊ द्यायची आहे. एक 3-4 शिट्टी आपल्याला होऊ द्यायची आहे. तर इथे आपले आता चणे छान शिजलेले आहे, तरी पण छान आलेली आहे. तर इथे आपण आता परत थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे आणि मला थोडा रस्सा ॲड करायचा होता, म्हणून मी पाणी ॲड केलं होतं. तुम्ही बघू शकता इतके छान चणे असे एकदम सॉफ्ट शिजलेले आहे. तर आपल्याला चणे थोडेसे चम्मचने स्मॅश करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये खूप छान टेस्ट येतो चण्याचा. त्यानंतर इथे आपल्याला 1-2 उकळी येऊ द्यायची आहे आणि फ्रेश कोरिअँडरने गार्निश करून घ्यायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.